ज्या छोट्या मुलींवर अत्याचार झाला शाळेमध्ये, त्यांची काय चूक होती हो की नाही? त्या तर एकदम निरागस कवळ्या कळ्या होत्या. बिचाऱ्या, त्यांना काय माहिती होतं काय असतं काय नाही, है ना? आणि त्यांनी ते घाणेरडं कृत्य केलं अक्षय शिंदेने. त्या दिवशी मला तर असा भयंकर राग आला होता ना त्याचा, की अरे काय तुला त्या कोळ्या कळ्यांना चिरडून मिळालं. जेव्हा ते सांगत होते ना, तेव्हा माझी तळपायची आग मस्तकाला जात होती, की किती घाणेरडे कृत्य, किती मनोविकृती नाही का माणसाची. हां, छोट्या छोट्या नाजूक बाई. हां, मला तर ना खूप वाईट वाटलं. आणि काल मी बातमी ऐकली तर थोडंसं बरं पण वाटलं आणि थोडं वाईट पण वाटलं. का तर त्याने असं करायला पाहिजे नव्हतं. कारण का छोट्या छोट्या मुलींना त्याने त्रास दिला, त्यामुळं तर त्याला शिक्षा मिळाली नाही का. म्हणूनच मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की चांगलं काम करा, म्हणजे तुम्हाला चांगलं फळ मिळेल. उशीर लागेल, त्रास होईल, परंतु तुम्हाला नक्कीच आशीर्वाद किंवा काही गोष्टी तुमच्या जीवनात घडून येतील. आता काही काही लोक असे बोलतात की काय चांगलं काम करायचं, काय चांगलं काम करून काय मिळत नाही. हे चुकीचं आहे. जरी त्या व्यक्तीने आपल्याकडे आपली उपकाराची जाणीव नाही ठेवली, तरी पण आपण केलेल्या कामाबद्दल आपल्याला कुठून ना कुठून काहीतरी आशीर्वाद मिळतोच आणि आपल्या जीवनात चांगलं हे घडतंच, हो की नाही? तर चांगलं करा तर चांगलं होईल, वाईट केलं तर वाईट होईल, एवढं मात्र नक्की. आयुष्यामध्ये चांगलं केलं तर चांगलंच होणार आणि वाईट केलं तर वाईटच होणार. धन्यवाद.